Hello students, welcome to new session of sequence and series. So next point, types of means. There are three types of means. First one arithmetic means, second one geometric means, and third one's harmonic means. If we have given two numbers, positive numbers x and y, then its arithmetic mean is x plus y upon 2. That means addition and divide by 2. We get the arithmetic mean. After that, geometric mean is in square root of x into y. And third one, harmonic means equal to 2xy upon x plus y. These are the three means of given two positive number x and y. After that, theorem. If a, g, h are arithmetic mean, geometric mean and harmonic mean of two positive number x and y respectively, then g square equal to h and a greater equal g greater equal h. That means arithmetic mean is greater than harmonic mean and harmonic mean is geometric mean, and geometric mean is greater equal than harmonic means. So using these we have to we solve the given examples given in exercise. बघा आपल्याला काय दिले, मेन्सचे तीन टाइप्स दिलेले आहेत, अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन. जर दोन नंबर दिले असतील आपल्याला पॉझिटिव्ह नंबर एक्स अँड वाय, तर अरिथमॅटिक मीन एक्स प्लस वाय अपॉन 2, जॉमेट्रिक मीन इन स्क्वेअर रूट एक्स इंटू वाय, अँड हार्मोनिक मीन 2xy अपॉन एक्स प्लस वाय. आणि त्यानंतर हा थेरम यूज करून आता आपल्याला दिलेल्या एक्झरसाइजमधले एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. Find AM, GM and HM of the numbers 4 and 16. आपल्याला दोन पॉझिटिव्ह नंबर दिले 4 and 16, म्हणजे x इज इक्वल टू 4 and y इज इक्वल टू 16. काय करायचं आपल्याला याचा AM फाइंड आउट करायचा आहे. सो सोल्युशन गिव्हन x इज इक्वल टू 4 and y इज इक्वल टू 16. मग मी AMचा फॉर्म्युला यूज करतो. AM इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिले इथे आपल्याला, एक्स प्लस वाय अपॉन 2. व्हॅल्यू पुटअप करा. 4 प्लस 16 अपॉन 2 मीन्स 20 अपॉन 2. 20 अपॉन 2 AM किती आला आपल्याला इथे, 10 आला आहे. क्लिअर. त्यानंतर काय करतो मी, GM फाइंड आउट करतो. आणि GMचा फॉर्म्युला काय, इन स्क्वेअर रूट एक्स इंटू वाय. व्हॅल्यू पुटअप करा, म्हणजेच काय 4 इंटू 16 आणि 4 इंटू 16 64 and 64चा स्क्वेअर रूट. सो GM इज 8. आणि लास्टला HM फाइंड आउट करायचा, म्हणजे हार्मोनिक मीन. आणि हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला 2xy अपॉन एक्स प्लस वाय, म्हणजे 2 इंटू 4 इंटू 16 अपॉन 4 प्लस 16. बरोबर. 16 4चा 64, 64 इंटू 128 upon 20. Clear? That means so HM is 6.4. These are the AM, GM, HM of given numbers 4 and 16. Here is the solution. Next example. Find AM of two positive numbers whose GM and HM are 4 and 16 upon 5. That means we have given solution given काय दिलं आपल्याला, GM आणि HM च्या व्हॅल्यू दिल्या आहेत, म्हणजे G ची व्हॅल्यू दिली आहे 4 आणि H ची व्हॅल्यू दिली आपल्या इथे 16 अपॉन 5. आणि काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला, AM फाइंड आउट करायला सांगितलं. मी शॉर्टकट काय लिहिले, कारण थेरम यूज करायचं आपल्याला. बघा थेरम G स्क्वेअर इक्वल टू AH, हा थेरम यूज करायचा आणि सिम्प्लिफाय करायचं आपल्याला हे. सो दिलंय. सो बाय थेरम काय दिलाय, G स्क्वेअर इक्वल टू A इंटू H. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, ते A ची व्हॅल्यू म्हणजे अरिथमेटिक मीन फाइंड आउट करायचं आहे. सो H इथे काय आहे,
मल्टिप्लाय तिकडे पाठवा काय होईल डिवाइड. सो ए इज इक्वल टू जी स्क्वेअर अपॉन एच. व्हॅल्यू पुटअप करा. जीची व्हॅल्यू काय 4 स्क्वेअर अपॉन एचची व्हॅल्यू काय 16 अपॉन 5. 4चा स्क्वेअर 16, न्यूमरेटर आणि इथे डिनॉमिनेटरला 16 काय झाला कॅन्सल, आणि 5 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला कुठे जाणार तो न्यूमरेटरला जाणार, म्हणजे काय आला 5. म्हणजे तुम्हाला अरिथमॅटिक मीन किती आली आहे 5. सो अरिथमॅटिक मीन ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर इज 5. क्लिअर आहे. काय दिलं होतं आपल्याला जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन दिली होती. आपण जी आणि एच शॉर्टकट लिहिला कारण थेरम यूज करायचा होता जी स्क्वेअर इज इक्वल टू ए एच. इथे व्हॅल्यू पुटअप केला आणि सिम्प्लिफाय केलाय. सिम्प्लिफाय केल्यानंतर एची व्हॅल्यू भेटली आणि ए म्हणजे काय आपल्याला अरिथमॅटिक मीन. बरोबर. सो अरिथमॅटिक मीन ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर इज 5. इज द सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड HM of 2 positive numbers whose AM and GM are 15/2 and 6. म्हणजे गिव्हन काय आपल्याला अरिथमॅटिक मीन आणि जॉमेट्रिक मीन दिलेलं आहे. मग सोल्युशनमध्ये पहिल्यांदा मी गिव्हन लिहून घेतो. ए इज इक्वल टू किती दिला आहे 15/2 आणि जी इज इक्वल टू किती दिली आपल्याला व्हॅल्यू 6 दिली आहे. मग थेरमचा यूज करतो बाय थेरम, आणि थेरम काय जी स्क्वेअर इज इक्वल टू ए एच. आणि कशी व्हॅल्यू हवी आपल्याला HM म्हणजे एचची व्हॅल्यू हवी आहे. ए मल्टिप्लाय तिकडे पाठवा डिवाइड होईल. सो एच इज इक्वल टू जी स्क्वेअर अपॉन ए. व्हॅल्यू पुटअप करा. जीची व्हॅल्यू 6 स्क्वेअर, एची व्हॅल्यू 15/2 म्हणजे काय 36 × 2/15 72/15. बरोबर आहे. 3 रिड्यूस होतो बघा. 3 2चा आणि 3 4चा अपॉन 5. म्हणजे तुम्हाला हार्मोनिक मीन किती आला आहे 24/5. सो हार्मोनिक मीन ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर इज 24/5. क्लिअर आहे. काय गिव्हन होतं आपल्याला GM आणि AM गिव्हन होता. GM 6 आणि AM किती होता 15/2. म्हणजे जी आणि एच्या व्हॅल्यू दिल्या होत्या आपल्याला, ते गिव्हनमध्ये लिहिल्या. थेरमचा यूज केला पुटअप केला आहे आणि फक्त सिम्प्लिफाय केलं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला किती आलं आहे 24/5 विच इज रिक्वायर्ड HM ऑफ गिव्हन 2 पॉझिटिव्ह नंबर्स. हेन्स दी सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड GM ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर्स whose AM and HM are 75 and 48. मग पहिल्यांदा गिव्हन लिहूया आपण सोल्युशनमध्ये. गिव्हन एची व्हॅल्यू 75 आणि एचची व्हॅल्यू 48 दिली आपल्याला. मग थेरम यूज करूया बाय थेरम जी स्क्वेअर इक्वल टू ए एच. मग काय करा ए आणि एचच्या व्हॅल्यू पुटअप करा. सो ए आणि एचच्या व्हॅल्यू 75 × 48. व्हॅल्यू पुटअप केला मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी स्क्वेअर इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन किती येतं आपल्याला 3600 येत आहे. स्क्वेअर रूट घेऊन टाका. सो जी इज इक्वल टू ±60. क्लिअर आहे. आता ±60 घेण्यासाठी आपलं सेकंड कंडिशन लिहितो बघा ए ग्रेटर इक्वल जी ग्रेटर इक्वल एच. म्हणजे ए आणि एचच्या मध्ये जी आहे. मग ए आणि एचच्या मध्ये जर जी असेल तर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल पॉझिटिव्ह येणार ऑब्विसली. सो जी इज इक्वल टू 60. ओके क्लिअर आहे. म्हणजे आपल्याला जॉमेट्रिक मीन किती आली आहे 60 आलेली आहे. मग आपण सेकंड कंडिशन बघितली होती ए ग्रेटर इक्वल जी ग्रेटर इक्वल एच. आता प्लस मायनस स्क्वेअर रूट घेतल्यानंतर प्लस मायनस येते. आता ही व्हॅल्यू प्लस घ्यायची का मायनस घ्यायची या कंडिशनवरनं आपण ठरवणार आहे. ए इज इक्वल टू किती दिला आहे 75 ग्रेटर इक्वल आणि ग्रेटर इक्वल 48. या दोघांच्या मध्ये व्हॅल्यू यायला हवी आहे आणि या दोघांच्या व्हॅल्यूमध्ये +60 का -60 येणार +60 येणार. सो दॅट्स वाय जी इज इक्वल टू 60. क्लिअर. जर इथे या दोन व्हॅल्यू या पद्धतीच्या असतात -75 -48 बघा या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत ए आणि एचच्या. तर ह्या व्हॅल्यूसाठी आपल्याला 60 कोणते येणार आहे इन बिटवीन मध्ये येणार आहे. क्लिअर आहे.
सो दॅट्स वाय जी इज इक्वल टू 60. आता ही कंडिशन होल्ड होत नाही कारण -75 याच्यापेक्षा मोठा नाही आहे. लक्षात असू द्या, मी फक्त समजण्यासाठी हे तुम्हाला सांगितलं आहे. दोन्ही मायनस असतील तर हा इथे इन बिटवीन येताना कुठे येणार, यांच्यामध्ये येणार -60. तेव्हा आपण ही व्हॅल्यू -60 घेणार. ओके, क्लिअर. जी इज इक्वल टू 60 विच इज रिक्वायर्ड सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल. Insert two numbers between 1/4 and 1/3 so that the resulting sequence is a HP. म्हणजे काय करायचं आपल्याला, ह्या दोन नंबर्स दिले, त्या दोन नंबर्समध्ये अजून दोन नंबर आपल्याला काय करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. म्हणजे काय, ती सिक्वेन्स काय होईल, HP होईल. मग काय करतो मी, पहिल्यांदा सिक्वेन्स लिहितो बघा 1/4. यानंतर ह्या दोघांमध्ये, या दोन नंबरच्या मध्ये काय करायचं आपल्याला, दोन नंबर ॲड करायचे. मग तो नंबर काय घेतो मी इथे 1/H1 आणि सेकंड नंबर काय घेतो 1/H2. बघा दोन नंबर ॲड 1/3. 4 टर्मची सिक्वेन्स आहे आणि सिक्वेन्स काय HP आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग असेल तर काय करा, H1 H2ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आणि आपल्याला माहिती आहे ही सिक्वेन्स जर HP असेल तर यांच्या टर्मच्या रेसिप्रोकल काय असतो, AP असतो. आपण हार्मोनिक प्रोग्रेशनच्या डेफिनेशनमध्ये बघितलं आहे. मग काय, आपण ही सिक्वेन्स लिहिली आहे इज इन HP. क्लिअर. मग ही HP मध्ये असेल तो सो लेट 4H1 H2 3 आर इन, सॉरी इज लिहिलं मी ते, आर इन AP. क्लिअर. मग काय करायचं आपल्याला, H1 H2च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. ही HP मध्ये असेल तर त्यांच्या रेसिप्रोकलच्या टर्म काय असतात, AP मध्ये असतात. मग आपल्या इथे T1 T2 T3 आणि T4 दिलेला आहे. यावरनं काय करायचं आपल्याला, T2 आणि T3 टर्म फाइंड आउट करायचे आहेत. T1 आणि T4 दिलेला आहे. मग फाइंड आउट करण्यासाठी ए तर गिवन आहे, फक्त कॉमन रेशो फाइंड आउट करायचा आहे. सो लेट T1 इज इक्वल टू 4, T2 इज इक्वल टू H1, T3 इज इक्वल टू H2 आणि T4 इज इक्वल टू काय दिलाय, 3 दिलाय. T1 आणि T4 वरनं आपल्याला कॉमन रेशो भेटणार आहे बघा. सो लेट T1 इज इक्वल टू काय बघा, फर्स्ट ए इज इक्वल टू 4 झालंय. आता T4 वरनं आपण D ची व्हॅल्यू म्हणजे कॉमन रेशो फाइंड आउट करूया. T4 इज इक्वल टू ए प्लस म्हणजे काय 4 प्लस n-1. n-1 म्हणजे काय 4 - 1 इंटू D. आणि T4 ची व्हॅल्यू किती आहे 3. सो 3 इज इक्वल टू 4 टाइम 4 - 1 3D. हा 4 कसा आहे, प्लस आहे, तिकडे पाठवा काय होईल, मायनस होईल. सो 3 - 4 इक्वल टू 3D. 3 - 4 -1, 3 मल्टिप्लाय तिकडे पाठवला, डिवाइड झाला. सो D ची व्हॅल्यू किती आली आहे, -1/3. क्लिअर आहे, कसा आलाय. मग आता T2 आणि T3 फाइंड आउट करूया आपण. सो T2 इक्वल टू फॉर्म्युला तोच आहे, a प्लस n-1D. ए ची व्हॅल्यू 4 प्लस n मायनस म्हणजेच काय 2 - 1 इंटू D ची व्हॅल्यू किती आहे -1/3. आणि T2 काय आपल्याला इथे H1 आहे. सो H1 इज इक्वल टू 4 प्लस 1 इंटू -1/3. म्हणजेच काय भेटलं इथे आपल्याला 4 - 1/3 म्हणजेच किती आलाय 11/3. ही झाली तुमची H1 ची व्हॅल्यू. नंतर H2 फाइंड आउट करायचा आहे आणि H2 काय T3 इक्वल टू 4 प्लस 3 - 1 इंटू -1/3. ए प्लस n-1D सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्यात. T3 ची व्हॅल्यू काय होती H2. सो 4 प्लस 3 - 1 2 इंटू -1/3 म्हणजे 4 - 2/3 किती आला हा 10/3. हा भेटला तुम्हाला H2. झाल्या H1 H2च्या व्हॅल्यू इथे पुटअप करा म्हणजे काय भेटणार 4, त्यानंतर काय भेटले तुम्हाला 11/3 10/3 आणि इथे आलाय 3. क्लिअर झालं. ही झाली तुमची एपीची सिक्वेन्स. मग तुम्हाला इथे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय भेटणार आहे HP भेटणार आहे. म्हणजे सिक्वेन्समध्ये दोन नंबर इन्सर्ट केले तुम्ही. कोणते नंबर इन्सर्ट केले 1/H1 म्हणजे 3/11 आणि सेकंड 1/H2 म्हणजे 3/10. हे दोन नंबर तुम्ही काय केलेत इथे इन्सर्ट केलेले आहेत.
required number are कोणते आहेत 3/11 and 3/10 आणि सिक्वेन्स कोणती येणार मग सो 1/4 3/11 3/10 and 1/3 are in HP आणि इन्सर्ट केलेले दोन नंबर कोणते 3/11 and 3/10 क्लिअर आहे परत रिपीट करतो मी दोन नंबर इन्सर्ट करायचे होते 1/4 आणि 1/3 मध्ये आणि ते कोणते नंबर सपोज केले आपण 1/H1 आणि 1/H2 सपोज केलं आपण ओके आता मग ते सपोज केल्यानंतर आपल्याला माहिती आहे ही सिक्वेन्स जर HP मध्ये असेल तर यांच्या टर्मची रेसिप्रोकल कशामध्ये असते AP मध्ये असते आणि एपीचे आपल्याला माहिती आहे फर्स्ट टर्म ए जनरल टर्मचा फॉर्म्युला TN = A + N - 1D मग इथे लिहिलंय ही सिक्वेन्स AP आहे मग आपल्याला सेकंड आणि थर्ड टर्म फाइंड आउट करायची होती मग सेकंड टर्म आणि थर्ड टर्म लिहिल्यानंतर TN = A + N - 1D हे फॉर्म्युले कशासाठी यूज केलं आपण T2 आणि T3 साठी यूज केले आणि T4 साठी यूज केला T4 वरनं काय भेटलं आपल्याला कॉमन डिफरन्स भेटला D बरोबर आहे आणि तो कॉमन डिफरन्स यूज करून काय केलं आपण इथे T2 आणि T3 ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली बघा आपण T2 आणि T3 T2 किती आला आपल्या इथे 11/3 आणि T3 किती आला इथे आपल्याला 10/3 T2 म्हणजे काय H1 ची व्हॅल्यू T3 म्हणजे काय H2 ची व्हॅल्यू भेटली आणि हे दोन नंबर आपण 1/4 आणि 1/3 मध्ये पुटअप केलेत and which is required solution. Next example. Insert two numbers between 1 and -27 so that the resulting sequence is a GP. म्हणजे या दिलेल्या सिक्वेन्समध्ये दोन नंबर ॲड करायचे आपल्याला दोन नंबरमध्ये कोणते 1 सो लेट ॲड करूया मग सिक्वेन्स कशी तयार होणार आहे बघा G1 G2 बघा दोन नंबर ॲड केले आर इन GP हे सपोज केले कोणते दोन नंबर ॲड केले आपण G1 आणि G2 ॲड केले पण सिक्वेन्स तयार झाली 1 G1 G2 -27 ही सिक्वेन्स काय GP आहे बरोबर आणि जीपीच्या nth टर्मचा फॉर्म्युला यूज करणार आहे जीपीचा nth टर्मचा फॉर्म्युला काय A टाइम R⁻n - 1 इथं लिहितो वाटलं तर मी वी नो nth टर्म ऑफ जीपी इज A टाइम R⁻n - 1 मग काय करू त्यानुसार ह्या चारही टर्म या फॉर्म्युल्याने आपण फाइंड आउट करूया फर्स्ट आणि लास्ट म्हणजे फोर्थ टर्म यावरनं आपल्याला कॉमन रेशो भेटणार आहे म्हणजे आरची व्हॅल्यू भेटणार आहे आणि त्या आरच्या व्हॅल्यूचा यूज करून काय करायचं आहे T2 आणि T3 जीपीच्या सिक्वेन्सची टर्म फाइंड आउट करायची आहे मग काय करतो पहिल्यांदा मी बघा फर्स्ट टर्म सॉरी इथे जी लिहिला मी TN = इथे n ची व्हॅल्यू 1 पुटअप करायची आहे T1 भेटणार आहे आणि त्यावरून आपण आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया सो हिअर काय करतो मी A = T1 = 1 लिहिलंय मग T4 साठी मी काय करतो इथे T4 = A ची व्हॅल्यू 1 पुटअप करतो आणि R⁻4 - 1 आणि T4 ची व्हॅल्यू काय दिली आपल्या इथे -27 R⁻3 बघा T4 ची व्हॅल्यू -27 फॉर्म्युला A ची व्हॅल्यू 1 R⁻n - 1 म्हणजे 4 - 1 4 - 1 3 आता या 27 ला काय करतो मी -3 च्या क्यूब मध्ये लिहितो आणि क्यूबिक रूट घेऊन टाकतो सो आर ची व्हॅल्यू किती आला इथे आपल्याला -3 व्हॅल्यू भेटली म्हणजे कॉमन रेशो किती आला -3 आला बघा फर्स्ट आणि लास्ट टर्म वरनं आपण कॉमन रेशो फाइंड आउट केलं झाला कॉमन रेशो आता काय करायचं T2 आणि T3 फाइंड आउट करायचा आहे सो लेट T2 साठी मी फॉर्म्युला लिहितो T2 = काय A टाइम R⁻n - 1 म्हणजे काय 1 टाइम R ची व्हॅल्यू काय -3n - 1 म्हणजे काय 2 - 1 सो 1 -3 2 - 1 म्हणजे 1 × -3 2 - 1 1 -1 चा पॉवर -3 चा पॉवर 1 म्हणजे काय -3 ची व्हॅल्यू आली आणि T2 म्हणजे काय
G1. So G1 equal to -3. बघा G1 ची व्हॅल्यू भेटली. आता T3 फाइंड आउट करूया आपण. सो T3 इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करा 1 into -3 raised to 3 minus 1. So 1 into -3 raised to 2. आणि T3 म्हणजे काय G2. क्लिअर. -3 चा स्क्वेअर 9. 1 into 9 म्हणजे व्हॅल्यू किती आली आहे 9. सो G2 इक्वल टू 9. म्हणजे ज्या इन्सर्ट केलेल्या दोन टर्म आहे त्या दोन टर्म कोणत्या आहे -3 आणि 9. So required inserted number are -3 and 9. हे इज दी सोल्युशन. कळलं. परत रिपीट करतो मी. आपल्याला काय सांगितलं होतं 1 आणि -27 यांच्यामध्ये काय करा दोन नंबर इन्सर्ट करा. ते दोन नंबर कोणते सपोज केले आपण G1 आणि G2 सपोज केले. क्लिअर. 1 काय दिला होता फर्स्ट टर्म ए ची व्हॅल्यू दिली होती. मग 4 टर्मवरनं आपण काय केलं कॉमन रेशो फाइंड आउट केला. T4 इज इक्वल टू काय भेटणार इथे आपल्याला T4 इज इक्वल टू ए टाइम R रेस टू 4 - 1. 4 - 1 3. मग ए आणि T4 ची व्हॅल्यू पुटअप केली आपण. पुटअप केल्यानंतर R ची व्हॅल्यू किती आली आहे -3. ए माहिती आहे कॉमन रेशो माहिती आहे त्यावरनं T2 फाइंड आउट केला. T2 म्हणजे काय सपोज केलं होतं आपण G1 किती व्हॅल्यू आली -3. त्यानंतर T3 फाइंड आउट केला त्यावरनं G2 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला काय आली आहे 9. आणि विच इज गिवन 2 numbers रिक्वायर्ड विच इन्सर्टेड बी इन बिटवीन 1 and -27. 1 and -27 मध्ये आपल्याला हे दोन नंबर इन्सर्ट केल्यानंतर ती सिक्वेन्स काय भेटते GP भेटते. इज दी सोल्युशन.